महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 विद्यार्थी अध्ययन अनुभव कृती इयत्ता 10वी विषय भूगोल दिवस 34वा कृती क्रमांक आहे 15. अध्ययन क्षमता कोणती तर एखाद्या प्रदेशातील प्राकृतिक पर्यावरणाचा तेथील अर्थकारण व व्यापार यावर होणारा परिणाम विशद करता येणे. क्षेत्र कोणतं तर मानवी भूगोल आणि घटक व्यापार थोडे आठवूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लागणाऱ्या वही पेनची खरेदी तुम्ही कोणाकडून करतात तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ शकता, दुकानदाराकडून. व्यापार म्हणजे काय? ग्राहक व विक्रेता यांच्यातील देवाणघेवाण किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारास व्यापार म्हणतात. घाऊक व्यापारी कोणाला म्हणतात? जे व्यापारी कारखानदार व शेतकरी या उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची थेट खरेदी करतात त्यांना घाऊक व्यापारी म्हणतात. व्यापाराचे महत्त्व काय आहे तर व्यापाराचे महत्त्व पुढीलप्रमाणे. कोणताही देश किंवा प्रदेश परिपूर्ण नसतो. देशातील लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी दोन देश प्रदेश यांच्या दरम्यान व्यापार आवश्यक असतो. ज्या ठिकाणी विशिष्ट वस्तूंची कमतरता असते त्या ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूंना मागणी असते. ज्या ठिकाणी त्या वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होत असते त्या ठिकाणाहून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे मागणीनुसार पुरवठा होत असतो. अशा प्रकारे व्यापार ही परस्परावलंबन प्रक्रिया आहे आणि ती लोकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक आहे. पुढील कृती आहे व्यापार प्रकाराची माहिती घेणे. कृतीसाठी आवश्यक साहित्य कोणते तर व्यापाराचे प्रकार दाखवणारा तक्ता. कृती कोणती आहे करायची तर व्यापाराचे प्रकार दाखवणाऱ्या तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. व्यापाराचे प्रकार. वस्तूंच्या प्रमाणानुसार व्यापाराचे प्रकार आहेत. तर सर्व कारखाना उत्पादन, शेती उत्पादन, खनिज उत्पादन या सर्वांची खरेदी करत असतो घाऊक व्यापारी. शेतीत उत्पादन होणारे माल तसंच खनिज उत्पादन, कारखान्यामध्ये उत्पादित होणारा माल याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो तो घाऊक व्यापार म्हटलं जातं त्याला. घाऊक व्यापाऱ्यांकडून किरकोळ व्यापारी वस्तू खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडनं वस्तू विकत घेत असतो तो असतो ग्राहक. किरकोळ व्यापाऱ्याकडून वस्तू विकत घेणारा ग्राहक. व्यापाराच्या प्रकारांमध्ये पुढील मुद्दा आहे प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार. 1. देशांतर्गत व्यापार, त्यालाच अंतर्गत व्यापार म्हटलं जातं. राज्यात होणारा व्यापार, उदाहरणार्थ आसाम, महाराष्ट्र या राज्यांमध्ये होणारा व्यापार त्याला देशांतर्गत व्यापार किंवा अंतर्गत व्यापार म्हणतात. दुसरा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी व्यापार म्हटलं जातं. देशांमध्ये दोन देशांमध्ये होणारा व्यापार, उदाहरणार्थ भारत ब्राझील, तर यामध्ये द्विपक्षीय व्यापार असतो. त्यामध्ये दोन देशातील व्यापारास द्विपक्षीय व्यापार म्हटला जातो. आणि हा प्रकार आहे बहुपक्षीय व्यापार. यामध्ये दोनपेक्षा जास्त देशांसोबत व्यापार होत असतो त्याला बहुपक्षीय व्यापार असं म्हटलं जातं. आयात आणि निर्यात वस्तूंमध्ये होत असते देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये. व्यापार संतुलन. खालील रिकाम्या चौकटीत व्यापार संतुलनाची नावे लिहा. व्यापार संतुलनाचे प्रकार. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन असते. पुढील आकृतीमध्ये आयातीचं मूल्य हे कमी आहे आणि निर्यातीचं मूल्य हे जास्त आहे. तर जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन असते. पुढील आकृतीचं निरीक्षण करूयात. या ठिकाणी आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य जवळपास सारखं आहे. म्हणून जेव्हा आयात व निर्यात हे दोन्ही मूल्य जवळपास सारखे असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न. व्यापाराचा प्रकार ओळखा. महाराष्ट्रातील माधवने मध्य प्रदेशातून महादेवकडून बटाटे खरेदी केले. तर हा व्यापाराचा प्रकार झाला.
देशांतर्गत व्यापार. दुसरं आहे, महाराष्ट्रातील श्रीरामने आपल्या शेतातील द्राक्षे दक्षिण आफ्रिकेला पाठवले. व्यापाराचा प्रकार आहे हा आंतरराष्ट्रीय व्यापार, कारण महाराष्ट्रातील श्रीरामने इतर देशामध्ये द्राक्ष पाठवली म्हणून तो झाला आंतरराष्ट्रीय व्यापार. म्हणजे भारत देशातील महाराष्ट्र राज्यातून दक्षिण आफ्रिकेत द्राक्ष गेलीत म्हणून हा झाला आंतरराष्ट्रीय व्यापार. पुढचा प्रश्न आहे, फ्रान्समधील व्यापाऱ्यांनी भारतातून मसाल्याच्या पदार्थाची खरेदी केली. याला म्हटलं जातं निर्यात. भारतातून मसाल्याच्या पदार्थांची निर्यात केली गेली. प्रश्न योग्य जोड्या लावा. अ गटामध्ये आहेत जळगाव, आसाम, रत्नागिरी आणि नाशिक. ब गटात दिलेलं आहे चहा, द्राक्षे, केळी, हापूस आंबा. योग्य जोड्या आपण लावू बघूयात. जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं उत्पादन घेतलं जातं. आसाममध्ये चहाचं उत्पादन घेतलं जातं. आसाम या राज्यामध्ये चहाचं उत्पादन घेतलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन घेतलं जातं आणि नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षांचं उत्पादन घेतलं जातं. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये आहे पहिला प्रश्न, आंतरराष्ट्रीय व्यापाराची माहिती लिहा. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणाऱ्या वस्तू व सेवांचा विनिमय. काही देशात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन, उदाहरणार्थ खनिज तेलाचे अतिरिक्त उत्पादन होत असते. भारतासारख्या देशास खनिज तेलाची मागणी असते. भारतात होणारा खनिज तेलाचा पुरवठा हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदाहरण आहे. दोन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारास द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. दोनपेक्षा अधिक देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारास बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. आयात आणि निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. पुढचा प्रश्न, व्यापार संतुलन म्हणजे काय? तर व्यापार संतुलन म्हणजे एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढील प्रमाणे: 1. प्रतिकूल व्यापार संतुलन, 2. अनुकूल व्यापार संतुलन, 3. संतुलित व्यापार.